चला तर रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आहेत का तुमच्या पण? बघू शकता किती सॉफ्ट अशा हे पोळ्या आहेत रात्रीच्या उरलेल्या. तर रात्रीच्या पोळ्यापासून आज आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत. खूप मस्त अशी झटपट ही रेसिपी आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये रेडी होते. तर आज आपण पोळ्यांचा उपमा, सुरा किंवा याला चुरमासुद्धा म्हणतात, तर आपण आज बनवणार आहोत. मी इथे 3 पोळ्या घेतलेल्या आहेत. छान आपल्याला बारीक अशा करून घ्यायच्या, याचा कुस्करा करून घ्यायचा आहे आपल्या पोळ्याचा. जर तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने जर बनवला तर नेहमी तुम्ही 1 ते 2 पोळी जास्ती रात्री बनवणार व सकाळी असं चुरमा बनवणार. खूप मस्त हा चुरमा लागतो. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा. मी इथे असं मस्त छान बारीक पोळ्या अशा करून घेत आहे. तुम्ही मिक्सरनं सुद्धा पोळ्या बारीक करून घेऊ शकता. बघू शकता अशा प्रकारे. पोळ्या जास्त कडकसर असल्या तर तेवढा छान हे चुरमा होत नाही. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पोळ्या ही बारीक करून घ्यायच्या आहेत. खूप मस्त हा चुरमा लागतो. चला तर मस्त छान असा बारीक आपला चुरमा झालेला आहे रेडी. आता मी कढईमध्ये तेल घालते थोडंसं 1 चम्मच. तेल असं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. भरपूर असा कांदा घातला तरीही पण चालतं. खूप छान असा चुरमा लागतो. यामध्ये मी 1 कांदा घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेले आहेत 7-8 पानं कढीपत्त्याचे. छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर लालसर होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कमी गॅसवरती. छान असा कांदा आपला लालसर झालेला आहे. मध्ये मी 2 मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत, ते पण आपल्याला परतवून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी जिरा मोहरी घातलेली आहे, ते पण छान अशा तडतडू द्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं यामध्ये लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत खोडून. 2 ते 3 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत मी यामध्ये खोडून. शेंगदाणे घातलेले आहेत. छान असं परतवून घ्यायचं आहे याला. तुम्ही यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता. खूप मस्त असं टोमॅटो लागतं. असं ओलसर चुरमा होतो आपला टोमॅटो घातल्यानंतर. अर्धी चम्मच हळद घातलेली आहे व लाल तिखट घातलेले आहे 1 चम्मच. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती. बिलकुल गॅस फुल करायचा नाही. यामध्ये आता पोळ्याचा आपण जे चुरा केला होता ते घालायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले असे लागले पाहिजे अशा प्रकारे. जसं आपण पोहे बनवतो त्या पद्धतीनेच. तुमच्या जर असे पोळे थोडेसे असे कडकसर जर असतील तर थोडंसं तुम्ही यावरती पाणीसुद्धा असं टाकू शकता, शिंपडू शकता. ह्याने असा सॉफ्ट चुरमा होईल आपला, नरम. खूप मस्त असा हा चुरमा लागतो. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. कोथिंबीर घालते वरून थोडीशी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं मीठ घातलं आहे मी. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या चुरमाला. चुरमा हा रेडी झालेला आहे. थोडीशी प्लेट झाकून 1 वाफ घ्यायची आहे आपल्याला. अर्धा ते 1 मिनिट कमी गॅसवरती. छान अशी वाफ आलेली आहे. तुम्ही हे दह्याबरोबर चुरमा खाऊ शकता. बघू शकता मस्त असा हा चुरमा रेडी झालेला आहे. चला आता प्लेटमध्ये काढवते. बघू शकता किती छान आपला चुरमा हा रेडी झालेला आहे. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर रात्रीच्या पोळ्यापासून हा चुरमा तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. 4 ते 5 मिनिटांमध्ये हा चुरमा रेडी होतो.